जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याबाबत उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे चांगलेच संताप व्यक्त करत आमदारांच्या कुठल्याही प्रश्नांबाबत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही अशा या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला हटवा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली। प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर देतात, मग दुसरा जो बदला ना त्याच्यावर पहिल्यांदा प्रस्ताव ठेवा। एवढं सगळं काहीच माहित नाही, देवाच्याला काय माहिती नाही, काय विचारलं तर प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असं नसतं ना। दादा, जिल्हा परिषद म्हणजे बेसिक गोष्टीवर लक्ष देत नाही। मागच्या मीटिंग मध्ये आम्ही शिक्षकाचा मुद्दा मांडला, काय कारवाई केली दादा? माझ्या तालुक्यामध्ये 200 शिक्षकांची गरज आहे, आज वस्ती शाळा बंद पडल्यात, स्टाफचं जो शॉर्टेज आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे ना। हे स्टेटकडे किती वेळेस बोट हे करणार? काही ना काही कलेक्टर साहेबांनी किंवा सीओ मॅडमने याच्यावर सोल्युशन काही ना काही काढलं पाहिजे ना दादा। हे बेसिक गोष्टी आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल। स्टेटने करून त्यांना तेवढी संख्या दिली नाही, जिल्हा परिषद काहीच करू शकतो। तरीही कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेशन मधला मिसकम्युनिकेशन आहे का ते असं शोधू आपण। मला एक 8 दिवस त्या 8 दिवसामध्ये शिक्षण विभागाचं या प्रसंगी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषद प्रशासन कार्यपद्धतीकडे त्यांनी लक्ष वेधले। दरम्यान एकंदरीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे।